सकाळचे 5:05 झालेत आणि मी परभणी बसस्टँड सोडतो आहे आणि मी परत जातो आहे स्टेशनला, रेल्वे स्टेशनला. तिथून मी नंतर 2-3 जागा फिरणार आहे परभणीमध्ये. एक तिथे पोलीसवाले काका होते, त्यांनी खूप माहिती दिली आम्हाला, पण एवढी जास्त माहिती दिली की मला असं वाटायला लागलं की मला रूट चेंज करायला पाहिजे होता माझा फिरायचा. पण असो, आपला हा सर्वायवल चॅलेंज आहे, मोस्टली सर्वायवल चॅलेंज आहे, नंतर ट्रॅव्हल चॅलेंज आहे, सगळंच आहे. हां, 1-1.5 तासाची झोप झाली बघा माझी फक्त, बाकी काय नाही. आता बाकीचं सगळं आता स्टेशनवर एडिट करत बसेल व्हिडिओ आणि पुढच्या प्रवासाला लागेल, जालन्याला जाईल. राम राम मंडळी, भन्नाट गप्पामध्ये स्वागत आहे. फायनली परभणी सोडायची वेळ आली आहे, पण त्याआधी परभणी एक्सप्लोर करायचं राहिलं आहे. 1.5 तासाच्या झोपेनंतर सुद्धा टवटवीत दिसायचं म्हणून मी परभणी रेल्वे स्टेशनच्या वॉशरूममध्ये आवरलं आणि निघालो पुढच्या वाटेला. वाटेत जाता जाता एका काकांना विचारलं, काका इथं मस्त कढी खिचडी कुठं भारी भेटते? तर काकांनी मला सांगितलं की तू थेट जा कृष्णा हॉटेलमध्ये. आता कृष्णा हॉटेलमध्ये आल्या आल्या मला दिसली ते कढी खिचडी आणि मस्त पकोडे भजे. ओके, पैसे कट होणार आहेत. कितीला विचारलं? कितने वय? 15 वय. मला खूप जास्त भूक लागली होती, त्यामुळे मला 15 रुपये न काही विचार करता खर्च करावे लागला. आता माझे केस असे चोपलेले दिसत असतील, कारण रात्री मी तेल लावलं होतं ह्या इराद्याने की मला लॉजवर राहता येईल आणि लॉजवरती राहून आंघोळ वगैरे करायला भेटेल एकदम मस्त गरम पाण्यामध्ये. पण जसं तुम्ही बघितलं मागच्या व्हिडिओमध्ये सीन झाला, कोणीच परमिशन नाही दिली आपल्याला. तिथल्या लोकांना प्रमोशनची गरज नाही असं वाटतंय, त्याच्यामुळे रात्रभर मला बस स्टँडवरती झोपावं लागलं. एक फूड ट्रिपचा व्हिडिओ मी पाहिलेला, तो इथूनच येऊन गेला होता. तर खूप फेमस आहे तो व्हिडिओ, फेमस झाला आहे तो ऑलरेडी आणि व्हायरल झाला आहे. बापरे केस, अरे ओके. तर मी आता टेस्ट करणार आहे गरमागरम खिचडी. पैसे गेलेत आपले वरती इकडे सेल्फी कॅमेराने काढतो आहे, प्लीज समजून घ्या. इकडे शायद नाही, इकडे आहे वाटतं. हां, पैसे खर्च झालेत 15 रुपये नाईलाज. माझं पोट रिकाम आहे म्हणून भारी लागले का खरंच भारी आहे एवढं मला नाही माहिती, पण मस्त आहे, मस्त आहे, मस्त आहे. अंकलजी एक नंबर आहे, मस्त. हां, मस्त आहे, मस्त आहे. ही कढी खिचडी एवढी भारी होती ना, कढी खिचडी खाताना मला कळालं की यांचे भजे सुद्धा तेवढेच फेमस आहे. या दादांना जसं कळालं की माझं यूट्यूबचं चॅनल आहे, दादांनी 1 कप चहा पण पाजला आणि सोबत भजे टेस्ट करायला दिले. हे खाऊन मी निघालो माझ्या पुढच्या वाटेला परभणी एक्सप्लोर करायला. तो फील तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला नसणार माहीत कुठला. खाली जमिनीवर बस स्टँडवरती झोपून दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी अशी मस्त गरमागरम कढी खिचडी खायचा फील म्हणजे वेगळा आहे. एकदम सांगू नाही शकत मी शब्दांमध्ये. हां, असं पोट भरल्यासारखं वाटतं. मी थोडंसंच खाल्लं, पण त्या थोडंमध्ये पण त्यांनी खूप दिलं होतं, पण पोट भरून खाल्लं मी. याच परभणी बस स्थानकाने काल आपल्याला आश्रय दिला. लोक चांगली होते, पोलीस काकासुद्धा. आधी थोडंसं विचारपूस केली त्यांनी, का झोपतोय, कसं असं का झोपतोय, लॉज नाही का म्हणले, लॉजिंगसाठी पैसे देऊ का तुझ्याकडं नाही येत तर. त्यांना काका सगळं आहे. मग मी हे सांगत नाही लवकर की सिरीज ह्याच्या फुकट करतो आहे. मग शेवटी नाईलाज, ऑप्शन नव्हता माझ्याकडे, सांगावं लागलं मला. हां, पारदेश्वर मंदिर. तिथून मला पटकन येऊन 10 वाजता गाडी आहे जालनाची, म्हणजे सचखंड आहे का कुठली तरी गाडी आहे. तर बाय ट्रेन जर मी जालन्याला गेलो तर डिस्टन्स पडतं 114 किलोमीटर आणि जर बाय रोड गेलं तर डिस्टन्स पडतो 142 किलोमीटर. आपला जो 100 किलोमीटरचा जो रूल आहे तो रूल मी पाळू शकतो आहे जर 114 किलोमीटर जर ट्रॅव्हल केलं तर. 14 किलोमीटर थोडंफार आता 19-20 पुढच्या ह्याच्यात मी काटून घेईल वाटलंच तर. म्हणजे काय म्हणतात ते, मी जेव्हा संभाजीनगरला जाईल, संभाजीनगरचा डिस्टन्स 60 किलोमीटरच आहे, तर त्याच्यात कवर होऊन जाईल. किंवा पुढचं कुठं ट्रॅव्हल करायचं मला 100चं, तर त्याच्यात मी 86 किलोमीटरच ट्रॅव्हल करेल, वरचे 14 नाही करणार. रिडेम्शन कुठेतरी पाहिजे. A few moments later. गडबड झाली. मी चुकीच्या रोडने चाललो होतो, मी वेगळ्याच काहीतरी उलट्या रोडने चाललो होतो.
1 किलोमीटर चाललो मी आणि 1 किलोमीटर नंतर कळालं की मी चुकीच्या रोडने चाललो आहे. परत एकदा बस स्थानकासमोर आलो. कालपासून इथेच फिरतोय, घुटमळतोय उगाच वेड्यासारखं. ओके, मी जरी फ्री म्हणत असलो तरी परभणीमध्ये मला खूपच पैसे घालवावे लागत आहेत. म्हणजे इथले लोक लिफ्ट बिफ्ट काही देत नाहीत वाटतंय मला. हे बघा, मला जो एक्सपिरियन्स येतो तो मी शेअर करतो आहे. असं चांगला असेल वाईट असेल आय डोंट नो, पण जो एक्सपिरियन्स येतो आहे तो मी तुमच्याशी शेअर करतो आहे. बघू, मला रिक्षाच घेतो मी डायरेक्ट. दादा, पारदेश्वर मंदिर, पारदेश्वर हां किती? मी एकटाच आहे. 40 लगेच सोडाल? 40 रुपये गेले. रिक्षाला 40 रुपये गेले याचं तर टेन्शन होतं, मात्र मी आता वेळेत लवकर जाईल याच्यामुळे मी जास्त त्याच्यावर विचार केला नाही. वाटेत जात असताना जुनं परभणी, जुन्या गल्ल्या मला बघायला मिळाल्या. रिक्षावाल्या काकांसोबत गप्पा रंगल्याच होत्या. तितक्यात मी येऊन पोहोचलो श्री मृत्युंजय पारदेश्वर महादेव मंदिरात. आपण आलोय आता श्री मृत्युंजय पारदेश्वर महादेव मंदिर. संस्थापक श्री 1008 स्वामी सच्चिदानंद सरस्वतीजी महाराज. हे आपण ह्याच्या आधी पण कुठेतरी ऐकलं होतं, वाचलं होतं. कमेंटमध्ये सांगा जर तुम्ही माझी पूर्ण व्हिडिओज बघताय तर तुम्हाला माहीत असेल की आपण कुठे आलतो. मंदिर परिसर खूप मोठा आहे. बाहेरच स्टॉल वगैरे आहे, हार वगैरे आहे. हे मंदिर, या मंदिराची खासियत अशी आहे की हे भारतातलं एकमेव महादेव मंदिर आहे ज्याचं शिवलिंग हे मर्क्युरीचं आहे. म्हणजे मराठीत काय म्हणतात मर्क्युरीला? काय म्हणतात मराठीत? काहीतरी म्हणतात, थांबा मी विसरलो. अरे मी सायन्स इंग्लिशमध्ये शिकलो आहे, मला माहीत असणं गरजेचं आहे. पण ठीक आहे, ह्याच्याबद्दल अधिक माहिती आपण ट्राय करू. कोणतरी सांगेल आतमध्ये जर कोणी असेल तर. चप्पल शूज इथे सोडायचेत. मी जसं मंदिरात प्रवेश केला तसं मला दिसली इथे 7-8 छोटी मोठी लहान मंदिरं. राधाकृष्ण मंदिर, महाकाली मंदिर, सिद्ध सरस्वती मंदिर, महालक्ष्मी मंदिर, सद्गुरू मंदिर. अतिशय छान, खूप छान अशा मूर्त्या आहेत. मंदिरात प्रवेश केल्या गेल्या नंदी महाराजांचं दर्शन झालं आणि थोडंसं पुढे गाभाऱ्यात पाहिलं तर बघतोय तर काय, पाराचं म्हणजेच मर्क्युरीपासून बनवलेलं शिवलिंग. 250 किलो पारा आहे तो जो पिंड केली. 250 किलो. 250 किलो पारा असून त्याची ते बनवलेली ही सच्चिदानंद सरस्वती स्वामीजी आहेत. त्यांनी त्यांच्या याच्यात झालेली. किती वर्ष जुनं आहे? हा मे 1993 स्थापन केले. त्याला दरवर्षी आता त्याच्यावर महाशिवरात्रीला पारा चढवला जातो. दरवर्षी लेप लावला जातो. हो, लेप लावला जातो त्या पाऱ्याचंच बरं का. आणि भारतातलं एकमेव मंदिर आहे. भारतातलं नाही, एकमेव म्हणण्यापेक्षा सर्वात मोठं, भारतात काय जगात सर्वात मोठं मंदिर पाराचं. एवढंच पारदेश्वरात मंदिर म्हणजे हे पिंड कुठेही सापडणार नाही. विचार करा, 250 किलो मर्क्युरीचं शिवलिंग आहे. वाढत जातं ना ते दरवर्षी महाशिवरात्रीला लेप देतात आणि दरवर्षी वाढतं. असं करत करत ते 250 वर गेलं आहे. अजून किती वर्ष, जेव्हापर्यंत मंदिर टिकेल तेव्हापर्यंत किती वाढ होईल त्याच्यात विचार करा. पण खरंच तुम्ही जेव्हा कधी परभणीला याल या ठिकाणी नक्की या. आणि मला तर खूप छान वाटलं. आता आपल्याला जायचं आहे नेक्स्ट स्टॉप. मला जायचं होतं खरं तर कदम मामाचे पोहे खायला, पण विषय असा झाला आहे माझ्याकडे टाईम खूप कमी आहे. खूप म्हणजे खूपच कमी आहे. आणि आपल्याला ट्रेन पकडायची आहे. मी तुम्हाला कॅल्क्युलेशन सांगितलं का मला ट्रेन पकडायची आहे. राहिला प्रश्न अजून एक. हां, परभणीमध्ये कृषी विद्यापीठ आहे. असं विद्यापीठ जिथे जे आपले क्रॉप्स असतात, काय म्हणतात, जे आपले धान्य पिकवलं जातं शेतात, ठीक आहे, तर ह्या धान्याला किंवा जे काही पीक पिकवलं जातं ह्या पिकावरती संशोधन फक्त आणि फक्त कृषी विद्यापीठात आपल्या परभणीमध्ये होतं. एकमेव कृषी विद्यापीठ आहे जिथे पिकांवरती संशोधन होतं. भरपूर काही आहे फिरण्यासारखं परभणी जिल्ह्यात आहे. गंगाखेडला जायची माझी खूप इच्छा आहे, पण माझ्या रूटवर बसत नाही, त्याच्यामुळे मी गंगाखेडला नाही जाऊ शकत. नेक्स्ट टाईम आवर्जून गंगाखेडला येईल. ठीक आहे, आता जाऊयात आपण जालना. तुम्ही जिथपर्यंत जाता तिथपर्यंत सोडा. पारदेश्वर महादेव मंदिरातून निघताच सुरू झाला आपला लिफ्ट घ्यायचा सिलसिला. फुकटमध्ये प्रवास. लिफ्ट देणाऱ्या दादांसोबत मस्त गप्पा मारत आम्ही येऊन पोहोचलो छत्रपती शिवाजी महाराज चौकात. साईडला आहे. सकाळची पहिली लिफ्ट जे मी तुम्हाला म्हटलं, सकाळची पहिली लिफ्ट जे तुम्हाला म्हटलं ते दादांनी दिली. आणि सर मॅनेजर आहे राईट मारुती सुझुकीमध्ये, नेक्स्ट डिपार्टमेंटमध्ये. विचार करा, चांगली पोस्टिंग आहे.
सर मला खूप माहिती सांगत होती की इथे असं करतं सगळं. जालन्याबद्दलही थोडंफार सांगितलं मला. आता सर मी ट्राय करतो जालन्याला तुम्ही जसं सांगितलं तसं हे करायचं. हां चालेल, थँक्यू सो मच. चला थँक्यू. आता आपल्याला जायचं आहे, मी आहे शिवाजी महाराज चौकात आणि इथून जायचं आहे आंबेडकर चौकात, जवळच आहे. असेल एखाद 2 किलोमीटर असेल, 1-2 किलोमीटर असेल. मी टायमावर आलो, खूप वेळेच्या आधी आलो. 9:31 आहे म्हणजे आपल्याकडे भरपूर टाईम आहे. तुम्हाला माहिती आहे आत्ता महानगरपालिकेचं इलेक्शन झालं होतं, परभणी महानगरपालिका आहे. यामध्ये ठाकरे गटाचे 1515 उमेदवार निवडून आले. विचार करा, वन साईड ठाकरे गट, वन साईड मशाला इकडे. म्हणजे वर कोणी असो, परभणी म्हणजे बालेकिल्ला आहे ठाकरेचा. आधी होतं बघा, आधी संभाजीनगर, परभणी आणि धाराशिव हे बालेकिल्ला होता शिवसेनेचा. ठाकरे गटाच नाही, शिवसेनेचा. आता मात्र तसं राहिलं नाही, विभाजन झालं. जर तुम्ही कधी रेल्वेवरून तिकीट काढलं नसेल तर प्रोसेस खूप सिम्पल असते, तुम्हाला दाखवतो. हे बघा, सर्वात आधी हे रेल्वेचं ॲप ओपन करायचं. रेल्वेचं ॲप ओपन केलं की हे अनरिझर्वड आहे, म्हणजे मी जनरलचं काढतोय ना, मला जालन्याला जायचं आहे तर मी ते अनरिझर्वडमध्ये जाईन. आता रेल वन ॲप ज्यांना माहिती नाही त्यांना सांगतो, रेल वन ॲप हे आपल्या इंडियन गव्हर्नमेंटनं चालू केलेलं एक नवीन ॲप आहे, खास करून इंडियन रेल्वेजचं बुकिंग करण्यासाठी. इथे तुम्ही रिझर्वड, अनरिझर्वड आणि प्लॅटफॉर्म तिकीट सगळे तिकीट या एका ॲपमध्ये काढू शकता. तुम्हाला IRCTCच्या सेपरेट ॲप किंवा बुकिंग पार्टनर कुठल्या एजंटद्वारे तिकीट काढायची गरज नाही. आता मी कंटिन्यू ट्रेनने प्रवास करत असल्यामुळे मला माहिती आहे की हे बुकिंग किती फास्ट आणि किती लवकर होतं ते. तुम्हाला मी प्रोसेस सांगतोय खरी, पण ट्रेनचं तिकीटसुद्धा काढलं बरं मी, ज्याला गेले 60 झालं तिकीट निघालं. खूप सिम्पल प्रोसेस आहे. ते आपलं जरा अपडेट करण्याच्या चक्करमध्ये जरा तुम्हाला कॉम्प्लेक्स वाटलं असेल, पण रेल वनवरून तिकीटं काढत जा, खूप सोपं गेलं आहे. IRCTCच्या ॲपपेक्षा रेल वनवरून तिकीटं काढलेले कधी परवडले. छत्रपती संभाजीनगर. आत्ता स्टेशन खूप रिकामं आहे. काल मी जेव्हा 12 वाजता आलो होतो ना, तेव्हा कसं होतं स्टेशन, तसं रिकामं सामसूम झालं आहे. पण हां, एक गोष्ट, 20 रुपये परत एकदा मायनस. पाण्याची बॉटल घेतली. खर्च परभणीने लय खर्च लावला आहे मला, काय झालं आहे काय माहिती. पण मी या ट्रेनमध्ये जाऊ शकतो. ही जालन्याला जाते आहे ती गाडी, छत्रपती संभाजीनगरला जाते, म्हणजे जालन्याला फोर जाईलच. पण आतमध्ये जागा तर काही दिसत नाही आहे, बाहेरच बसावं लागलं असं वाटेल. असंच टंगळमंगळ करत टाईम घालवावा असा विचार आलाच होता. तितक्यात एक दादा म्हणतो की बाबा हीच गाडी जालन्याला जाते. मग काय, गाडी सुटायची वेळ आणि माझी पळायची वेळ एकच झाली. मी पळत कशी गाडी पकडली आणि गाडीत येऊन बसलो. आणि हो, जनरलमध्येच बसलो बरं. फायनली मी जनरलच्या डब्यात बसलो आहे. गुंटूर छत्रपती संभाजीनगर या ट्रेनमध्ये जनरलच्या कोचमध्ये बसलं आहे. जनरल डब्यात गर्दी आहे, एवढी नाही पण आहे. आणि मला अशी वाईब्स येते, नॉर्थच्या ट्रेनमध्ये बसल्यावर जनरल डब्यात कसं असतं, सगळीकडे तेच आहे, पण इथं मराठी लोक जरा जास्त आहेत. नाहीतर युजली नॉर्थच्या लोकांनी ट्रेन भरलेली असते. आणि हा एक दादा आपल्याला भेटला आहे, मुंबईला जातो आहे. हा मुंबईला काय म्हणलं, आर्ट्स करतो ना, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकमध्ये, सॉरी सिव्हिल इंजिनियर. ते मगाशी इथे यायच्या आधी एक जण भेटला होता स्टेशनवरती, तो आर्ट्स करतो. तो मी नाही, त्याला व्हिडिओत नाही घेतला. पण आता वाजलेत 10:15 काहीतरी झालेत आणि ट्रेन जाते 12:15 जालन्याला. म्हणजे आपल्याकडे हातात उरतात 5 तास. फायनली जालन्यामध्ये आल्यावर एक गोष्ट मला कळाली, ती म्हणजे माझं बॅड लक सोबत चालत होतं ते जालन्यामध्ये दिसून आलं. मेन कारण म्हणजे माझा होता माईक बंद. मी ज्या लोकांशी संवाद साधला, मी जे काही बोललो, काहीच रेकॉर्ड नाही झालं. आता हेच बघा, या दादाने पहिली लिफ्ट दिली. हा दादा पोलीस भरतीची तयारी करत होता. मला म्हटलं चल तुला लिफ्ट देतो, पण आम्ही ज्या काही गप्पा मारल्या त्या काहीच रेकॉर्ड नाही झालं. हेच नाही, पुढची जालन्यातली 2 नंबरची लिफ्ट आपण घेतली, ती सुद्धा अशीच फेल गेली. लिफ्ट फेल नाही, माझा आवाज फेल गेला, कारण रेकॉर्ड काहीच झालं नव्हतं. जालना माझ्यासाठी बॅड लक ठरणार आहे हे कोणाला माहीत होतं. या भाऊने जात ऑन द वे जे काही जालना ॲस्थेटिक्स जे काही दिसतं ते मला दाखवलं आणि म्हटलं याचा व्हिडिओ काढ, त्याचा व्हिडिओ काढ. मी व्हिडिओ काढून झालं आणि दादाला थँक्यू म्हणलं. हे सुद्धा रेकॉर्ड नाही झालं बरं. मी खूप मोठा पराक्रम केला आहे. मला आत्ता कळालं की माईकच चालू नव्हते, दोन्ही रिसिव्हर पण आणि माईक पण. अवघड आहे, माझ्या इतका बिंडोक मीच आहे खरंच.
मुळात कळालंच नाही मला लाईट ऑन आहेत का ऑफ आहेत ते कळालंच नाही. जाऊ दे आता बरं झालं मी चेक केलं लवकर, नाहीतर अख्खं शूट केलं असतं इथून तिथून आणि परत वाटलं असतं की भाई कसं काही नाही काय आज काय होईल मला तेच कळलं नाही. परभणीने थोडंसं परभणीत राहून माझं थोडंसं काय मन सटकलं काय असं वाटतंय मला. एवढं भरूनच चालतंय घरा वरतीट आहे का हे चालणं? काय पृथ्वी तू करतोय काय? कोण लोक तुझे व्हिडिओ बघतायत? मनात खूप प्रश्न येतात. मी आता आलेलो इथे राजुरी स्टीलला, पण सीन असं आहे जसं मगाशी कालिकावाल्यांनी म्हटलं की परमिशन नाही आहे, तशी इथं पण परमिशन नाही आहे. पण ते म्हटले की सेट जेव्हा येतील तेव्हा तुम्ही परमिशन काढा, जर भेटली तर चांगलंच आहे, तुम्ही आतमध्ये शूट करू शकता, जर नाही भेटली तर मग काय उपयोग नाही. बघू ट्राय उम्मीद पे दुनिया काय ट्राय तर करून बघू आपण. आणि त्यांनी काही मला दुसरे पण लोकेशन सांगितले की तिथं पण एकदा चेक करा, तर मग आपण तिथे पण चेक करूया. काहीच नाही झालं तर शेवटी संभाजीनगरला जायचंच आहे आपल्याला. संभाजीनगरला धुमाकूळ आहे आपल्याला, 3 दिवस भेटतील आपल्याला, 2 ते 3 दिवस भेटतील. इथे भरपूर साऱ्या फॅक्टरीची जी चिमणी आहे का, त्या चिमणीच्या वरती त्रिशूल आहे. त्रिशूल तुम्हाला झूम करून दाखवू का मी? डमरू आणि त्रिशूल आहे. काय माहिती कसं काय, पण भारी यार, नाईस. आता पोलाद स्टील आणि SRJ स्टील ह्या 2 कंपन्याला व्हिजिट करा म्हणतात. बघूया. चोमू पृथ्वी आज खूपच दिसतंय इथे ना. कामगार लोक आहेत ते निम्म्याहून जास्त नाही, लाईक 98-99% सगळे बाहेरचे आहेत. बिहारी, MP, गुजरात, आउट ऑफ महाराष्ट्र आहेत सगळे. म्हणजे शेट लोक आहेत जे सिक्युरिटीवाले आहेत, ते लोक सगळे हे आहेत मराठी आहेत. Later. मला परमिशन कुठेच नाही भेटणार आहे. मी खूप फिरलो, खूप हिंडलो. ते म्हणले तुला नाही परमिशन भेटणार, तर जालना सो सॉरी. पण जालन्यामध्ये बडी सडक अशी एक जागा आहे आणि त्या बडी सडकला काहीतरी फेमस 2 स्पॉट सांगितले मला, तर आपण तिथे जाऊयात. पैसे जाणार आपले परत एकदा थोडंसं टेस्ट करण्यासाठी, तर तिथे खाऊयात. आणि मी निघालोय आत्ता मराठवाडा सोडून. विचार करा, मराठवाडा दौरा करतोय, पण मी एवढ्या लांब आलोय. तर इथे तुम्हाला माहिती आहे, इथे सिंदखेड राजा म्हणजे माझी जाऊनचं जन्मगाव सिंदखेड राजा, इथून फक्त 25 किलोमीटर आहे जालन्यावरून. एवढ्या लांब मी दरवेळेस येणार नाही आहे, तर मला असं वाटतं की जालन्याचा उपयोग तिकडे केला पाहिजे. जालन्याचा हा दिवस जो आहे तो तिकडे कवर केला पाहिजे. मी सिंदखेड राजालाच थांबेल मग मी, मे बी 5 जर तिथं वाजले तर. दादानी लिफ्ट दिली आपल्याला, थँक्यू दादा. तर आता आपण जातोय सिंदखेड राजा, पण नाही त्याआधी आपल्याला जायचं सिटीमध्ये परत. सिटी भरपूर लांब आहे बाबा. हे इकडे संभाजीनगर आहे, जालन्याला आता मला तिकडे जावं लागेल. रोड क्रॉस करत करत शूट करतोय, हे खूप चुकीचं आहे. इथून लिफ्ट मागणार मी, ऑटोवाले विचारायला येणार, मी लिफ्ट मागणार. इथून जालना 5 किलोमीटर आहे. कोण लिफ्ट देईल का काय माहिती. आईला कोणीच लिफ्ट देईना, अवघड आहे. प्रत्येकजण ट्रायपॉडला बंदूकच म्हणायला लागले. अवघड झाला विषय. जवळपास अर्ध्या तासाच्या प्रतीक्षेनंतर मला भेटली लिफ्ट. बरं झालं एकदाची लिफ्ट भेटली. तिथून मग त्यांनी मला सोडलं जालनाच्या एंट्री पॉईंटपर्यंत. एंट्री पॉईंटपासून मी एका ट्रॅक्टरला लिफ्ट मागितली आणि त्या काकांनी नेलं मला थेट त्यांच्या घरी. दादांनी मला लिफ्ट दिली आहे ट्रॅक्टरमध्ये जालन्याला. आता इथून आम्ही गाडीने उतरू. शिवा थोडं गेट खोल ना.
हे सब आपके ट्रॅक्टर आहे. हे दादानी सोडलं आपल्याला. नमस्ते. ते म्हणले तुला पुढे अजून 4 किलोमीटर जायचं आहे, तर त्यापेक्षा मी गाडीवर सोडतो तुला, म्हणजे ते गाडी घेऊन तिकडे जाणार आहे. म्हणलं, चला ठीक आहे, काही विषय नाही. ये भाईजान का तो सही था, इन्होंने मुझे छोड़ दिया जालना के मार्केट प्लेस में. वहाँ से मैंने फिर एक बार लिफ्ट भेटली आणि जालनाच्या अशा गल्लीतून चाललोय मी. बरी सडकला चाललोय, पण जाताना तर सडक छोटीच दिसते मला. काय माहिती पुढे गेल्यावर बडी होईल. हे दादा आहेत. हॅलो दादा. हॅलो. हा. हे का मामा फरसाण. हो ओके, हे आहे ते मामा फरसाण. शंकर महाराजांचा चिवडा फेमस आहे आणि यांचा पेढा फेमस आहे. मी पेढा घेतलेला आहे आणि चिवडा पण घेतोय. आता तिकडे जाऊन चिवडा घेईल. लागली आहे. सिंदखेड राजाला जायचं आहे आपल्याला. कसं आहे, हे यार घड्याळ कुठं गेलं माझं. घड्याळ काढलं होतं आपण जिथे हेअर वॉश केला मी. हां बाहेर हेअर वॉश केला मी, कारण दिवसभर चिकचिक झालं होतं. तर ते ट्रॅक्टरवाले काय करतात, त्यांच्या तिथे थांबलेलो आणि 10 मिनिटात हेअर वॉश करून घेतला. बघितलं का, हे माझं असं असते. घड्याळाचा विषय निघालाच होता, तितक्यात मी विसरून पण गेलो की माझं घड्याळ त्या चाचाच्या घरी राहिलं. आता पूर्ण ट्रिपभर मला घड्याळाचं काय आठवणार नाही, हे मात्र मी नक्की सांगेन. त्या दादांनी ॲज अ फेवर फरसाण पण दिलेलं आहे सोबत जागी म्हणते. Later. प्लॅनमध्ये चेंज. सिंदखेड राजा नाही जात आहे, संभाजीनगरच जातो आहे. मी टाईम बघितला जरा, टाईम आहे 3. मी नेक्स्ट टाईम आवर्जून येईल सिंदखेड राजाला. मी जड अंतकरणाने कॅन्सल करतो हा निर्णय, कारण मी पुढचं ट्रिप जरा बघितली, मी हिशोब लावला. मला हे करण्यात मला 15 मिनटं गेले सगळे. 2:45 होत आहेत आणि मी संभाजीनगरला जायला पाहिजे आता. जालन्याला काहीच नाही. सो सॉरी जालनाकर, काय जालनाकरच, हां सो सॉरी. पण जालनामध्ये स्टील इंडस्ट्री बघायला गेलो होतो मी. भरपूर मोठी MIDC आहे, खूप छान आहे. तशी MIDC संभाजीनगर नंतर कुठेच नाही आहे. त्याच्यामुळे प्राऊड मोमेंट फॉर मराठवाडा की तशी MIDC महाराष्ट्रात सगळ्यात मोठी आहे, देशात 2 नंबरची मोठी आहे स्टीलच्या बाबतीत. तर प्राऊड ऑफ दॅट. पण आता जालना सोडायला पाहिजे. परभणी आणि जालना एवढं काय हे नव्हतं. ॲक्च्युली मला गंगाखेडला जायचं होतं, बाकीच तर तुम्हाला मी सांगितलंच आहे. आता जालनाला बाय बाय करून मी निघतो संभाजीनगरला. म्हणजे एवढ्यासाठी, मी फक्त एवढ्यासाठी इथं आलो होतो. त्या तिकडूनच MIDC कडूनच मी गेलो असतो. मार्केट बघत बघत जालन्याच्या बसस्टँडवरती आहे मी आत्ता, बसस्थानक. आणि मी इथून काय बसने नाही जाते. अरे दादा कुठे गेला? ओके. तर एक दादा आहे, त्याला मी हात केला होता लिफ्टसाठी. तो काहीतरी दवाखान्यात काम करतो. तर कुठे जाणार? संभाजीनगरला. म्हणलं मी पण जातो आहे. दादा हाय बोला. हाय. तर हा दादा आहे. आता डायरेक्ट थेट संभाजीनगर. हा मी ब्लॉगर आहे म्हणून तर तुम्हाला हात केला ना. धाराशिव इकडे. चला, आता दादानं विषय काढलाय म्हणल्यावर आता सांगायलाच पाहिजे. मग आम्ही केली टाकी फुल आणि निघालो बनान संभाजीनगरच्या दिशेनं. वाटेत एवढ्या गप्पा मारल्या की आता म्हणलं आता चहा ब्रेक झाला. संभाजीनगरला चाललो होतो. ऑन द वे शेकटा म्हणून गाव आहे, तिथे आम्ही चहा पितोय. दादा पण आहे. हां, तर आलं आता, जवळ आलं ना संभाजीनगर. तरी 10-20 किलोमीटर, 20-25 किलोमीटर आहे अजून. तिथे गेल्यावर आता आजचं स्टेचं काय, 1 दिवस आधी आलो आहे मी, त्याच्यामुळे प्लॅनिंगमध्ये उद्या जायला पाहिजे होतं मी. उद्या इव्हिनिंगमध्ये संभाजीनगरला, डेट 10च्या इव्हिनिंगमध्ये मी संभाजीनगरमध्ये असलं पाहिजे होतं. पण मी 1 दिवस आधी आलो आहे. उलटं चांगली गोष्ट आहे ती. मला एक्सप्लोअर करायला टाईम भेटेल, अजून काहीतरी गोष्टी करायला टाईम भेटेल. पण आज थांबायचं कुठे हा प्रश्न आहे. त्यासाठी हंट होईल आज. तर बघूयात आपण काय होतं आहे. आपण म्हणजे तुम्ही बघा, मी तर करतोच आहे धडपड. चहा पितो आधी, चहाची लई घाण सवय लागली मला. पण ठीक आहे, आता चांगला आहे चहा.
चहा पिऊन झाला होता पण गप्पा काय संपल्या नव्हत्या. मग गप्पा अशा रंगतच होत्या तितक्यात छत्रपती संभाजीनगर आलोच. फायनली टुरिझम कॅपिटल ऑफ महाराष्ट्र संभाजीनगरला आलेलो आहे आणि दादाने सोडलंय. दादा सुद्धा केस वर झाले सगळे आहे का. आम्ही लय गप्पा मारल्या. विशेष एक सांगू, दादा नाही आहे, हा माझ्याहून लहान आहे वयाने. वाटतोय तब्येतीने असा कारण तो पैलवान आहे, कुस्ती खेळायचा. पण आता गेले ते दिवस राहिला त्या आठवणी नाही का. पण 67 म्हणला ना, 67 किलो वयोगटातला चॅम्पियन आहे दादा, विचार करा. आणि कुस्ती करत होता, भरपूर डेंजर म्हणजे लाईक चितपटच समोरच्या लोकांना करत होता आणि त्याच्यामुळे ही अशी तब्येत आहे. लहान आहे माझ्याहून, खूप लहान आहे. पण ठीक आहे, असो. तुला खूप खूप शुभेच्छा जे काही तू पुढे करणार त्यासाठी. येस अजून 6 दिवस राहिले. चालेल दादा. आम्ही मस्त गप्पा मारत आलो आणि टाईमाच्या आधी आलो आपण ना, 5च्या आधी आलो. त्यामुळे आजचं डिस्टन्सवाला जो रूल होता तो मी ब्रेक केला, पण मी 5च्या आधी आलो, टायमात आलो, तो वाला रूल आहे. तर भेटूयात आता दादांना कधीतरी नेक्स्ट टाईम. ठीक आहे, काही तुम्ही आलात तरी आमच्याकडे धाराशिवला किंवा पुण्याला. मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या टुरिझम कॅपिटल ऑफ महाराष्ट्र, टुरिझम कॅपिटल ऑफ मराठवाडा, कॅपिटल ऑफ मराठवाडा, राजधानी मराठवाड्याची, म्हणजेच आपलं हक्काचं छत्रपती संभाजीनगर. मला खूप भारी वाटायला. मी 6व्या जिल्ह्यात आलेलो आहे. आता फक्त बीड आणि धाराशिव राहिले, तेही होईल लवकर. आज आहे दिवस 9वा. माझ्याकडे एक एक्स्ट्रा दिवस मिळाला आहे. त्या दिवसाचा उपयोग करणार आहे मी, रेस्ट करणार आहे असं मला वाटतं. एवढं तर दाबून सांगायला, बोलून सांगायला माईक नाही म्हणून सांगतो मी आत्ता प्रोझॉन मॉलला जाणार आहे. आणि प्रोझॉन मॉलला का, तर मला एक वस्तू घ्यायची आहे, नॉट रिलेटेड टू दिस ट्रिप, पण पुढे घ्यायची आहे, ट्रिप झाल्यावरती घेणार आहे. पण मला ते जरा प्राईस रेंजची चौकशी करायची की कसं भेटतं, काय भेटतं. जर इथे भेटलं प्रोझॉनला तर चांगलं आहे. प्रोझॉन मॉल म्हणजे संभाजीनगरचा वन ऑफ द बिगेस्ट मॉल आहे. वन ऑफ द बिगेस्ट नाही वाटतं, बिगेस्टच आहे असंच काहीतरी. मी लास्ट टाईम 2011ला आलो होतो संभाजीनगरमध्ये. त्याच्यानंतर मी आत्ता आलो आहे, तिसरीत असताना आलेलो मी. अजिंठा वेरूळला गेलेलो. नाही अजिंठाला नाही, मला वाटतं मी फक्त वेरूळलाच गेलो होतो. अजिंठाला मी आत्तापर्यंत कधी गेलोच नाही. तर आता सिडकोजवळ आहे मी. सिडकोतून राईट, तिथून प्रोझॉन मॉल एक 1000 मीटर म्हणजे 1 किलोमीटरच्या अंतरावर आहे. आणि काय करणार आहे. आता प्रोझॉन मॉलला गेल्यावर मी पैसे खर्च केले का नाही आणि ही असली भारी कॉफी कोणासोबत मी पिली, हे सगळं बघण्यासाठी पुढचा व्हिडिओ नक्की बघा.